नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने 1 जुलै ही तारीख फिक्स केली होती, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तांत्रिक अडचणी कोणत्या आल्या आणि कोणत्या कारणामुळे हा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि आता कोणत्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक शेतकरी 1 जुलैची वाट पाहून होते। त्यांना माहित होतं की 1 जुलै रोजी हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे, परंतु शेतकरी मित्रांनो तसं घडलं नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। परंतु आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे की महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ई-केवायसी होत नाही तोपर्यंत हा हप्ता वितरित केला जाणार नाही। त्या अनुषंगानेच हा हप्ता रखडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, अर्ध्याहून अधिक शेतकरी आता ई-केवायसी करायचं बाकी आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने अगदी मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत 90 लाख शेतकरी म्हणजेच की जोपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो, त्यामधले अद्याप आता फक्त अर्धेच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे आणि बाकी शेतकरी जोपर्यंत ई-केवायसी करत नाहीत तोपर्यंत नमोचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा मोठा स्टँड आहे, कारण की शेतकरी वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळेल, बाकी शेतकरी मात्र वंचित राहतील त्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांची केवायसी होईल त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे बाकी शेतकरी राहिलेले आहेत त्यांनी आता ई-केवायसी करून घेणं खूप गरजेचं आहे। लास्ट तारीख ही 30 तारीख होती, परंतु आता तारखेमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे आणि आता अंतिम तारीख काय डिक्लेअर झालेली नाही, परंतु तारीख मध्ये वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमची जर केवायसी राहिलेली असेल तर तुम्ही केवायसी करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आणखी महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत। त्या अटी म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुमची फार्मर आयडी असणं देखील तितकंच महत्वाचं आहे। जर फार्मर आयडी नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आलेला असावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व बाबी काही शेतकऱ्यांच्या क्लिअर नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा हप्ता आणखी रखडलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, हे सर्व तुम्ही कामे करून घ्या। जोपर्यंत 90 लाख शेतकऱ्यांचे हे सर्व कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरितच होणार नाही, असा मोठा स्टँड आता महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। कारण की काही शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि काही शेतकरी वंचित राहतील, यासाठी सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता लवकरच शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील सांगितलेली आहे। 10 जुलै पर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांची केवायसी होईल किंवा इतर कामे पूर्ण होतील त्याच शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे, अन्यथा बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळलं सुद्धा जाऊ शकतं, अशी देखील दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।